श्री स्वामी समर्थ. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. मना त्वाची केले पूर्व संचित ऐसे, तया सारखे भोगणेची प्राप्त झाले. किती सुंदर ओव्या संत रामदासांनी सांगितले आहे. बघा, या जगामध्ये सर्व सुखी असा कोणीच नाही आणि आपल्यासोबत जे काही घडत आहे ते आपल्या पूर्व पापांमुळे घडत आहे हे ज्याला कळालं तो कधीही देवावरती कुठलाही ब्लेम करत नाही आणि जे काही आयुष्यात घडत आहे ते त्यांच्या कृपेने घडत आहे असं म्हणून जो देवाला साथ घालतो, देवाला अनन्य भावने शरण जातो, त्याचा योगक्षेम महाराज कसे चालवतात, त्याला कशी साथ देतात, या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले, या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, सर्व स्वामी भक्तांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांना, माझे नाव सोनाली गुंड असे आहे. मी चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. मी स्वामींच्या सेवेत कशी आले, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते. स्वामींची सेवा काय, स्वामी कसे असतात. मला काही एक गंध नव्हता. आमच्या घरामध्ये कोणीही काहीच देवाचं करत नव्हते. पण म्हणतात ना, जेव्हा दुःख अडचणी संकट येतात त्यावेळेस स्वामी महाराज ज्याला आपल्या सेवेमध्ये घ्यायचं असतं त्याला कशा प्रकारे घेतात बघा. स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यात देखील असंच काही खूप संकट, खूप वादळ, खूप दुःख आयुष्यामध्ये चालू होते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. असं पार खूप थकल्यासारखं झालेलं होतं. त्याच वेळेस असं कुणाचा तरी आधार मिळावा असं मला वाटत होतं. आणि माझी एक मैत्रीण होती, ती स्वामींची खूप सेवा करायची आणि आमचा कंटिन्यू फोन होत असायचा. त्यावेळेस ती मला स्वामींविषयी सांगायची आणि मग मलाही कुठेतरी वाटलं की मला स्वामींची सेवा करावं, कारण तिने तिच्यासोबत घडलेला खूप मोठा अनुभव मला सांगितला. तिचा अनुभव ऐकल्यानंतर मलाही वाटलं की आपल्या आयुष्यातील दुःख देखील कमी होतील, आपण देखील करायला पाहिजे. पण माझ्याकडे करण्यासाठी म्हणजे स्वामींचे करण्यासाठी कुठलंही पुस्तक काहीच नव्हतं. मग मी तेव्हापासून स्वामींचं नामस्मरण करू लागले. आणि एक दिवस काय झालं की स्वामी माझ्या स्वप्नामध्ये आले. स्वामी माझा दरवाजा ठोकवत होते आणि मला उठ, मी आलो असं म्हणत होते. पण मला काही कळालंच नाही की स्वामींचं म्हणजे मला असं स्वप्न का बरं पडलं, स्वामी आले असं. मी तिला फोन केला आणि तिला सांगितलं की अगं, मला असं स्वप्न पडलं आज. ती म्हणे, किती भाग्यवान आहे की स्वामी तुझ्या स्वप्नात आले. खूप भक्त खूप सेवा करतात तरी देखील त्यांच्या स्वप्नामध्ये महाराज जात नाही. तू स्वामींची तर काही सेवाही करत नाही आणखी, तरी तुझ्या स्वप्नामध्ये स्वामी आले आणि स्वामीने तुला सांगितलंय तुझ्या आयुष्यात ते आले म्हणजे नक्की स्वामी महाराज आले आहेत असं ती म्हटली. त्यावेळेस मला खूप छान वाटलं. आता कोणीतरी असं सांगितल्यानंतर मनाला छान वाटतं. आणि मग मला 2-3 दिवसापासून काय करायचं होतं की माझं घर आवरायचं होतं, पसारा आवरायचं होता, पण वेळच मिळत नव्हता. या स्वप्नानंतर 3-4 दिवसानंतर माझ्या मनात खूप इच्छा झाली की आज काही झालं तरी आपण सर्व काही घर स्वच्छ करायचं म्हणजे करायचं. मग सर्व काम आवरलं आणि घर साफ करायला मी घेतलं आणि जे पोटमाळे आहे ते सर्व काही मी खाली काढलं. त्यामध्ये मला एक देवाची पिशवी सापडली. त्यामध्ये सर्व देवाचे पुस्तक वगैरे भरून ठेवलेले होते आणि त्यामध्ये स्वामी भक्तांनो, माझ्या डोळ्यावरती विश्वास बसेना, त्यामध्ये मला स्वामीचरित्र हे ग्रंथ सापडला. हा ग्रंथ कोणी आणला, कधी आणला, काहीच माहीत नव्हतं. सासूबाईंना विचारलं, त्याही नाही म्हटल्या, मी नाही आणला. सासऱ्यांनी सांगितलं, मी नाही आणला. मिस्टरही म्हटले, माझा तर काही संबंधच नाही आणि मलाही आठवत नाही मी कधी आणला असेल, काहीच नाही. आणि मग मला त्या स्वप्नाचं लिंक कळाली की महाराज प्रत्यक्षात स्वामी महाराज घरात आले. स्वामींनी दरवाजा ठोकवला म्हणजे स्वामी चरित्र माझ्या घरामध्ये आहे हे स्वामींनी मला सांगितलं. त्या मला खूप दिवसापासून असं वाटायचं की काहीतरी स्वामींचं वाचण्यासाठी असावं, माझ्याकडं असावं, पण कोणीच आणत नव्हतं. माझी खूप तळमळ होती आणि महाराजांनी खरंच अंतःकरणापासून जर एखादी सेवा करण्याची इच्छा आपण व्यक्त केली तर स्वामी महाराज ती सेवा आपल्याकडून करून घेतात म्हणजे घेतात. आणि मलाही वाचण्याची खूप इच्छा होती आणि मग स्वामींनी मला ते पुस्तक उपलब्ध करून दिलं.
आता माझी सेवा सुरू झाली. स्वामीचरित्र मी वाचू लागली. स्वामींचं एक एक चरित्र वाचताना डोळ्यातून पाणी यायचं, खूप रडू यायचं आणि सुरुवातीला खूप आळस, जांभळी, कंटाळाही येत होता. माझ्या बाबतीतच असं का बरं होतं? मला वाटायचं की माझ्यासोबत असं होत असेल. म्हणून मी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि तिला विचारलं, हे माझ्यासोबत खूप असं होतं. जोपर्यंत मी वाचायला बसत नाही तोपर्यंत मी खूप फ्रेश असते, पण ज्यावेळेस वाचायला बसते, स्वामींची माळ जपायला बसते, त्यावेळेस तिथून कधी उठेल असं मला होतं. पटपट करावं असं वाटतं. 11 माळी जप माझ्याकडून होतच नाही. 1-2 माळी झाल्या की खूप कंटाळा येतो, आळस येतो, खूप जांभळ्या येतात आणि डोळ्यातून पाणी देखील येतं. आणि जर वाचायला बसले तर माझं जागेवर नसतं. खूप वाईट वाईट विचार मनामध्ये येतात. माझं तोंड चालू असतं, वाचत असते, पण मन मात्र तिथे नसतं. असं माझ्या बाबतीत का बरं घडतं? त्यावेळेस तिने मला फार सुंदर शब्दामध्ये समजावून सांगितलं, हे बघ म्हणे, जर एखादी व्यक्ती आपल्याकडे भाडेकरू राहत असेल आणि ती खूप वर्षापासून आपल्या घरामध्ये असेल आणि आपण जर तिला अचानक सांगितलं की तू आता हे घर सोडून जा, तर ती आपल्याला विरोध करणार. नेमकी माझं काय चुकलं, काय झालं, नेमकी मला सांगा असं ती म्हणणार. तसंच आपल्या शरीराचं आहे. आपल्यामध्ये जे षड्रिपू आहेत, काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, हे जागा करून बसलेले आहे. ज्यावेळेस आपण परब्रह्माची सेवा करायला घेतो त्यावेळेस ते परब्रह्म ते दोष काढण्याचं काम करत असतात आणि त्यावेळेस हे षड्रिपू विरोध करत असतात आणि त्याचा विरोध हा जांभळी, कंटाळा, आळस यामध्ये त्याचं परिवर्तन होत असतं. त्यामुळे घाबरायचं नसतं, सेवा करणं सोडायचं नसतं. कितीही काहीही होऊ, मन कुठेही जाऊ, काही होऊ, जरी गेलं तरी 2 मिनिटात जागेवरती आणायचं आणि त्याचप्रमाणे सेवा करत राहायचं. एक दिवस असा येतो की मन बरोबर स्थिर होतं आणि महाराजांच्या सेवेमध्ये मन लागतं. कारण महाराजांच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे, महाराजांच्या तारक मंत्रामध्ये ताकद आहे. ते आपल्या शरीरातील सर्व दोष हे नाहीसे करण्याचं काम करत असतात. असं ज्यावेळेस तिने सांगितलं त्यावेळेस मलाही पटलं, नाही खरंच आहे, ही सांगते ते असंच असेल असं वाटलं आणि जणू काय ती माझी गुरुच बनली होती. महाराज तिच्या थ्रू मला संदेश देत होते, सर्व काही माझ्या प्रश्नांची उत्तर देत होते. मला खूप छान वाटत होतं. मग मी असंच स्वामींचं करणं सोडलंच नाही, कंटिन्यू स्वामींचं करणं मी सुरूच ठेवलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आता दत्त जयंतीचा सप्ताह येणार होता आणि मला पारायणाला बसण्याची खूप इच्छा होती, पण घरातून प्रचंड विरोध होता की पारायणाला बसायचं नाही, ते खूप कडक असतं, आपल्याकडून ते होणार नाही असं होतं. मी त्या दिवशी खूप रडली महाराजांपुढे, स्वामी काही करा, पण मला गुरुचरित्र पारायणासाठी बसायचं आहे असं मी स्वामींना सांगत होती. माझ्या आईकडे खूप प्रॉब्लेम चालू होते. माझा भाऊ खूप संकटामध्ये होता, त्यामुळे त्याला ह्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मी महाराजांना साकडं घातलं होतं आणि त्यासाठी मला हे गुरुचरित्र पारायण काही करून करायचं होतं. दिवसभर जेवण केलं नाही, महाराजांचं नामस्मरण करत राहिली. काहीतरी मार्ग दाखवा, मला ही सेवा करायची आहे असं मी म्हणत होते. आणि मग मिस्टरांना पुन्हा एकदा संध्याकाळी विचारलं की उद्या मी मठात नाही जात, घरीच करते, पण मला नाही म्हणू नका, माझी फार इच्छा आहे, मला करू द्या. पण त्यांच्या तोंडातून शब्द निघले, तुला करायचं तर तू कर तुझ्या पद्धतीने असं म्हटले. आता होकार तर आला होता. आता मी ठरवलं की आता त्यांच्या तोंडातून निघले म्हणजे महाराज करून घेतील असं वाटलं आणि मग मी ते पारायण करायला सुरुवात केली. सर्व नियम धर्म मी पाळले. खाली चटईवरती झोपायची, कांदा लसूण खात नव्हते. जसं मी सांगितलं तसंच मी करत होती. एक धान्याचं अन्न जेवण करत होती. मी फार काही बोलत नव्हती, कारण बोललं तर निंदास्तुती होत असायची आणि त्याच्यात स्पष्ट होतं की निंदास्तुती करू नये, चांगलं वर्तन करावं, कर्म चांगले ठेवावे, कुणाच्या घरचं परान्न ग्रहण करू नये असं ज्यावेळेस सांगितलं होतं, मी तसंच काही करू लागली होते आणि खूप श्रद्धाभावाने मी हे पारायण करत होते. आणि एका ताईंचा मी अनुभव ऐकला होता. त्यांनी खूप सुंदर सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण गुरुचरित्र वाचताना मराठीमधलं अगोदर वाचतो आणि नंतर वाचतो त्यावेळेस आपल्याला ती पूर्ण कथा कळते आणि त्याच्यात नेमके काय सार आहे ते आपल्याला कळतं असं त्यांनी सांगितलं होतं. आणि मग मी तसंच केलं. अगोदर मराठी वाचलं, त्यानंतर मग ते वाचत होती आणि पूर्ण सायलेन्स ब्रह्ममुहूर्तावरती हे पारायण मी करत होते. 3 वाजता उठायची, एकदम शांत वातावरण. जे काही वाचत होती ते प्रत्येक शब्द माझ्या मनामध्ये रुजत होता. सर्व काही मला कळत होत्या, दत्तप्रभूंच्या लीला कळत होत्या आणि हे मी करत असताना दुसरं काहीच ऐकत नव्हते. मी फक्त मोबाईलवरती महाराजांचा तारक मंत्र, महाराजांचे अनुभव ऐकायचे आणि त्यामध्ये एका ताईंचा
असाच गुरुचरित्र पारायणाचा खूप सुंदर अनुभव मी ऐकला की त्यांना प्रत्यक्षात नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिलं, स्वामींनी त्यांच्या रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मनात कुठेतरी झालं की आपली सेवा ही महाराजांपर्यंत पोचते की नाही. महाराजांना आपली सेवा जर पोचत असेल तर आपल्याला देखील काहीतरी प्रचितीही मिळायला पाहिजे असं मनामध्ये खूप आलं. 6वा दिवस होता पारायणाचा. महाराजांना विनंती केली, वाचन पूर्ण झालं. महाराजांना विनंती केली, आरती सुरू झाली, कारण मी रोज आरती करत होते. आरती सुरू झाली, महाराजांना विनंती केली, कुणाच्याही रूपात या, काही करा, पण मला आज तुमचं दर्शन पाहिजे आहे. काही करा, कसंही करा असं मी महाराजांना बोलली. आणि आरती माझी संपन्न होण्याच्या अगोदरच माझ्या घरामध्ये कोणीतरी येऊन बसल्याचा मला भास झाला. कोणीतरी आलं, कारण दरवाजाचा आवाज आला होता. आणि आता कोण आला असेल, मला खूप उत्कंठा लागली की आता महाराजांना विनंती केली होती, कोणीतरी आलं असेल, कारण वाचण्यामध्ये कोणी येऊन मला उठवू नये म्हणून मी दरवाजा उघडच ठेवत होती आणि कोणीतरी येऊन बसलं असं वाटलं, म्हणून मी महाराजांना त्रिवार मुजरा केला, नाक घासलं आणि उठून बघितलं तर जी माझी मैत्रीण, मी तिला फार दिवसाची बोलवत होते पण ती माझ्या घरी येत नव्हती, ती मैत्रीण माझ्या घरी त्या दिवशी आलेली होती. तिला बघून मला खूप आनंद झाला. हे बघ, तुझ्या रूपामध्ये महाराज माझ्या घरी आले असं मी तिला म्हटलं. बघ, मी महाराजांना विनंती केली होती की कोणीतरी माझ्या घरी यावं, कुणाच्या तरी रूपात दर्शन द्यावे आणि तूच आली आहे असं मी म्हटले. त्यावेळेस तिलाही खूप आनंद झाला. मग आम्ही दोघींनी सोबत जेवण केलं. मी तिला जेवण दिलं, एक सफरचंद दिलं आणि आमच्या गप्पा, महाराजांच्याच खूप साऱ्या गप्पा आमच्या चालू होत्या. प्रत्येकाचे अनुभव ती मला सांगत होती. खूप छान वाटत होती. मी तिला खूप धन्यवाद दिले की तुझ्यामुळे मी स्वामींच्या सेवेत आले. ती म्हटली, अगं आपण फक्त निमित्त मात्र असतो. महाराजांना ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची त्याच्याकडून करून घेत असतात. एक चांगला शरीर महाराज सापडत असतात आणि त्याच्या थ्रू आपले कार्य स्वामी महाराज हे करून घेत असतात असं तिने सांगितलं. त्यानंतर ती निघून गेली. दुपारची वेळ होती. मी चटईवरती लोळत होती. घरी कोणीच नव्हतं. त्यावेळेस मी मोबाईल बघत होती. असेच महाराजांचे अनुभव बघत होते. मला खूप छंद लागला की स्वामींचेच अनुभव ऐकायचे, स्वामींविषयीच ऐकायचं, काहीतरी नवीन शिकायला मिळावं असं मला खूप वाटायचं. महाराजांचे अनुभव चालू होते. तेवढ्यात पुन्हा एकदा दरवाजा वाजला. 2:30ची वेळ होती. दरवाजा वाजला. आता ह्यावेळेस कोण आलं? खूप कुतूहलाने मी दरवाजा उघडला. आता माझ्या दरवाजाला जाळी असल्यामुळे मला दिसलं, मला भगवी झोळी दिसली. कोणीतरी भिक्षुक आला असं मला वाटलं. मग मी दरवाजा उघडला आणि त्यांना म्हटलं की काय, तर ते म्हटले की ताई भिक्षा द्या. जसे नृसिंह सरस्वती कपडे परिधान करतात तसेच त्यांनी कपडे परिधान केलेले होते. कपाळावरती, डोक्याला एक रुमाल बांधलेला होता, गळ्यामध्ये झोळी होती आणि असे कपडे घातलेले होते. आणि मग हा व्यक्ती कधीही या अगोदर मला दिसला नाही, कारण आमच्याकडे जे भिक्षुक येतात ते मला आता माहीत झालेले आहे, कारण ते येतात म्हणजे महिन्यातून एकदा येतात, पण ही नवीनच कोणीतरी व्यक्ती होती आणि महाराज कुणाच्या रूपात येतील आपल्याला काही एक सांगता येत नाही. तर मग मी पटकन गेली घरामध्ये. मला जेवढे पैसे सापडले 10-20 रुपये तेवढे मी घेतले आणि त्यांच्या झोळीमध्ये टाकले. आणि मला खूप इच्छा होती की पारायणासाठी काहीतरी द्यायचं, काहीतरी करायचं, अन्नदान करावं असं माझी खूप इच्छा होती. पण ती इच्छा माझी पूर्ण झाली नाही, कारण मला मठामध्ये जाणं काही झालंच नव्हतं. तर मग त्यांनी तोंडाने म्हटलं की आम्हाला खूप मोठा भंडारा करायचा आहे महाराजांचा. आता दत्त जयंतीचा सप्ताह आहे, उद्या खूप मोठा भंडारा आहे, त्यासाठी काहीतरी तुमच्या घरातून द्या असं ते म्हटले. मला खूप आनंद झाला. मग मी एक तांदूळ घेतले आणि तांदूळ त्यांच्या झोळीमध्ये टाकले. तांदूळ झोळीत टाकले आणि ते जाणार, पण त्यांनी पुन्हा एकदा मागे वळवलं आणि त्याच्या झोळीतून थोडेसे तांदूळ घेतले, माझ्या ताटात पुन्हा टाकले आणि तुझं घर कधीही रिकामं होणार नाही, तुझ्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील. ज्या गुरूंची सेवा करते ती सेवा कधीही सोडवू नको. कितीही संकट येऊ, किती दुःख येऊ, गुरूंवरती प्रचंड विश्वास ठेव, तुझं भलं होईल, कल्याण होईल असा आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले. मी त्यांच्याकडे बघतच राहिली कुतूहलाने की काय नेमकी हा प्रकार आहे. ते पुढे गेले. पुढे कुठे जाता हे मला बघायचं होतं. तर ते पुढे गेले आणि माझ्या शेजारचं जे घर आहे ते घर त्यांनी वाजवलं. ते मोरपिसही त्यांनी तिथे लावला, वाजवलं, पण त्या घरातील दरवाजा उघडला नाही. 1-2च मिनटं ते तिथे थांबले. घराचा दरवाजा उघडला नाही तर ते पुढे चालू लागले. पुढे गेले आणि ते नंतर मला कधीही दिसले नाही, पुन्हा कधीही आमच्या घरी आले नाही. त्यावेळेस कळालं की प्रत्यक्षात महाराजच आले होते, कारण दत्त महाराज जेव्हा भिक्षा मागतात झोळीमध्ये आपले सर्व दुःख दारिद्र्य त्यांच्या झोळीमध्ये घेत असतात आणि आपल्याला आपल्या भक्तावरती आशीर्वाद देत असतात.
हे मी ऐकलेलं होतं. त्यावेळेस खूप छान वाटलं की महाराज माझ्या घरी भिक्षेसाठी आले असं मला वाटलं. त्या दिवसानंतर स्वामी भक्तांनो, ज्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी होत्या त्या हळूहळू कमी होऊ लागल्या होत्या. आता आपल्या मागच्या 7 जन्माचे पाप स्वामी नाहीसे करतात. त्यासाठी जी सेवा लागते ती आपल्याला करणं क्रमप्राप्तच आहे. त्यासाठी थोडा वेळ जातच असतो. माझ्या बाबतीत देखील असंच झालं. 2-3 वर्ष मला खूप खडतर परिश्रमाला सामोरं जावं लागलं. पण मी महाराजांवरती कधीही अविश्वास दाखवला नाही. तुम्ही आहात, तुम्ही माझं सर्व काही करून घेणार हे मी त्यांना सांगत होते. कारण शेवटी करता आणि करविता तुम्हीच एक स्वामीनाथा. माझी ठाई वार्ता मीपणाची नसायची असं मी स्वामींना म्हणत होते. माझ्यात मीपणा येऊ देऊ नका. माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुमच्या कृपा आशीर्वादाने. स्वामी भक्तांनो, माझे मिस्टर हे ड्रिंक करायचे. त्यासाठी कुठली सेवा करावी मला कळतच नसायचं. मग मी माझ्या मैत्रिणीला पुन्हा एकदा कॉल केला की ताई मला सांग ना की मिस्टरांची ड्रिंक सुटण्यासाठी काय करू. तिने मला रुद्र करायला सांगितलं. पण मला ते संस्कृत फार काही वाचता येत नव्हतं. स्पष्ट उच्चार होत नसायचे. त्यावेळेस तिला म्हटलं की माझ्याकडनं ते स्पष्ट उच्चार होत नाही, मला संस्कृत येत नाही, दुसरं काहीतरी सोपी सेवा मला सांग असं ती म्हटले. मी म्हटले तर तिने म्हटली की तू एक काम कर, रोज 11 वेळेस तारक मंत्राचं तीर्थ बनवायला सुरुवात कर आणि ते तीर्थ तुझ्या मिस्टरांना दे. हळूहळू नक्की बदल होईल. घरामध्ये ते तीर्थ टाकत जा. निगेटिव्हिटी घरातून नाहीशी होईल असं ताई म्हटली. पण तिने एक नियम सांगितला की तारक मंत्र म्हणताना तो कसा म्हणावा हे तिने सांगितलं. तिने असं सांगितलं की तारक मंत्र म्हणायच्या वेळेस पूर्ण ताट बसायचं. एक ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं. आपले जे हात आहे ते हात त्याच्यावरती ठेवायचा. त्यानंतर मन पूर्णपणे एकाग्र करायचं. अगोदर श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप कर. मन त्यावेळेस स्थिर होतं. कुठल्याही मनामध्ये विचार आणू देऊ नको. त्यानंतर महाराजांना बघण्याचा प्रयत्न कर. डोळे बंद करून महाराजांना समोर बघ आणि त्यानंतर तारक मंत्र म्हणायला सुरुवात कर. तारक मंत्र म्हणजे आपल्याला तारून नेणारा मंत्र आहे. कुठलेही संकट असो त्या संकटामध्ये या मंत्राचा जर जप केला महाराज नक्की तारून नेतात. फक्त श्रद्धा, भाव, विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. त्या विश्वासाने जर म्हटला तर महाराज नक्की धावून येतात असं तिने सांगितलं. आणि मग मी त्याचप्रमाणे तारक मंत्र म्हटली. तारक मंत्र म्हणताना मनाला खूप आधार मिळायचा की महाराज माझ्या सोबत आहे, माझ्या पाठीशी आहे आणि महाराज आहे तर टेन्शन नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून मी तो तारक मंत्र रोज म्हणू लागले. खूप स्लो आवाजामध्ये, खूप स्लोमध्ये मी म्हणत होती. मला जवळपास 20-25 मिनिट हे 11 वेळेस तारक मंत्र म्हणायला लागत असायचे. वेळेचं भानही मला राहत नसायचं. मी इतकी स्वामीमय होऊन गेले होते. माझ्या दिव्यामध्ये महाराज खूप छान प्रतिकृतीही देत होते, दर्शन देत होते. तेव्हाही खूप छान वाटायचं. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला सांगते 6 महिने मी हे केलं. कंटिन्यू तारक मंत्र तीर्थ बनवलं या श्रद्धाभावाने आणि माझ्या मिस्टरांमध्ये प्रचंड बदल मला दिसू लागले. त्यांची जी ड्रिंकची सवय होती ती पूर्णपणे बंद झाली. महाराजांनी ती बंद केली. हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा स्वामींनी मला दिलेला अनुभव होता. मी तो कधी विसरणार नाही. त्यासाठी मी खूप देवतेची आत्तापर्यंत सेवा केली, आचार केली. जे कोणी उपाय सांगायचे ते उपाय केले, पण कुठेच मला फरक पडला नाही. पण महाराजांच्या या तारक मंत्राने माझ्या मिस्टरांची जी ड्रिंक होती ती सुटून गेली. त्यामुळे मला महाराजांवरती आणखी विश्वास बसला. आज मला माझ्या आयुष्यामध्ये कुठलंच काही दिसत नाही. मी कुणाची निंदास्तुती करत नाही. मला जर कुणाचं दुःख दिसलं तर मला खूप मनाला वाईट वाटतं की त्याचं दुःख म्हणजे आपलं दुःख. मला असं वाटतं कुणाच्याही मदतीला मी धावून जाते. म्हणजे स्वामी महाराज मला पाठवतात असं म्हणायला हरकत नाही. कारण जे कोणी आपल्या मदतीला येतात ते देवानेच आपल्याला मदतीला पाठवलेलं असतं असं आपण म्हणतो. आणि मला देखील असंच वाटतं. आता मला जे कोणी भेटतं त्यांना मी महाराजांचा हा राजमार्ग समजून सांगण्याचा प्रयत्न करते. जर स्वामींची इच्छा असेल तर सेवेत येते. आत्तापर्यंत 20 ते 25 सेवेकरी मी घडवले आणि ते असे सेवेकरी घडले की ते म्हणतात की ताई खरंच तुमच्यामुळे आमचं जीवन हे खूप सुखमय झालं. पण मी म्हणते मी काहीच केलं नाही तर स्वामींनी सर्व केलं. स्वामीच करता करविता आहेत. स्वामींनीच करून घेत असतात. कारण स्वामी आपल्या स्वामी चरित्रामध्ये म्हणतात, भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपुरविती, दूढ जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. महाराजांनी किती सुंदर सांगितलं आहे. त्यांचे भक्त मनामध्ये जे जे
ती इच्छा करतात ती इच्छा महाराज पूर्ण करतात आणि ज्यांची दृढ श्रद्धा भाव विश्वास महाराजांवरती आहे त्याला ते औदुंबराप्रमाणे करतात असं स्वामींनी सांगितलं आहे. त्यामुळे मी त्यांना तेच सांगत होती आणि खरंच सर्वांचे जीवन स्वामी कृपेने सुखमय झाले आहे. माझ्या आयुष्यातील पूर्ण संकट हे नाहीसे झाले. आज मी पूर्णमय स्वामीमय होऊन गेले आहे. खाता पिता उठता बसता मला महाराजांशिवाय दुसरं काही दिसत नाही. मला प्रत्येक क्षणी कोणीतरी महाराजांविषयी बोलावं असंच वाटत असतं. एवढं स्वामींनी मला त्यांचं स्वामीमय केलं आहे. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की माझ्याकडून निरंतर यांच्या चरणाची सेवा करून घ्यावी. आयुष्यात कुठलंही संकट दुःख येऊ पण मी महाराजांना विसरणार नाही एवढीच बुद्धी स्वामींनी मला द्यावी अशी माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. खूप शिकण्यासारखं आहे अनुभवातून. जो भाग्यवान सेवेकरी असेल तोच हा अनुभव शेवटपर्यंत त्यानेच बघितला असेल. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला स्वामी भक्तांनो, नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व आपल्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.